नमस्कार. तुषार शेटे. नमस्कार, मी पंकज दळवी. राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 2 वर्ष पूर्ण केलेली आहेत. म्हणतात झाडाला काटे असतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं सलायचं तुम्हीच ठरवा. देवेंद्र फडणवीस सरकारची ही 2 वर्ष अनेकांसाठी फुलासारखी फुलली तर अनेकांसाठी काट्यासारखी सल्ली. कोणासाठी सल्ली आणि कोणासाठी फुलली हे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्रजी, TV 9च्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद, आभार, फार फार आभार. सर, आपण बघतोय का गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा विधानसभेच्या निवडणुकांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले, पुन्हा एकत्र आले. दोघांमध्ये भांडणं प्रचंड वाढली आणि आता पुन्हा एकत्र येत आहेत. नेमकं समजायचं तरी काय? भाजप आणि शिवसेनेची जी काही युती इतके वर्ष होती आणि आजही जी काही आहे याच्यातलं एक कनेक्शन आमचं हे आयडिओलॉजी आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या व्यापक मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो. पण हे नेहमीच खरं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या मुद्द्यांवर आमचं एकमत नाही आहे. सगळ्या मुद्द्यांवर एकमत असतं तर 2 वेगळे पक्ष कशाला असतं, एकच पक्ष आम्ही राहिलो असतो. त्यामुळे कधीकधी आमचा विषयांवर विवाद होतो, वेगवेगळ्या विषयांवर वेगळी भूमिका होते. पण आम्हाला दोघांनाही एक गोष्ट निश्चित माहिती आहे की जरी आम्ही विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या लढलो तरी जनादेश मिळाला तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातच. आम्हाला मोठा जनादेश मिळाला, 123 जागा मिळाल्या, 144 मिळाल्या असतात तर 100% आमचा जनादेश असता. पण त्याचवेळी या ठिकाणी त्यांना देखील 63 जागा मिळाल्या आणि एक प्रकारे जनतेने आम्हाला दोघांना एकत्रित येऊन हे राज्य चालवायला सांगितलं. त्यामुळे आता आमचा प्रयत्न हा आम्ही करतो आहोत की एकत्रितपणे लोकहिताकरता राज्य चाललं पाहिजे. आता हे करत असताना कधी छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यात होतात, पण मला असं वाटतं की ओव्हरऑल आम्ही नॅचरल अलाइज आहोत. छोट्या नेहमी म्हणतात की आमच्यात मतभेद असले तरी मनभेद नाही आहे. पण एक गोष्ट नेहमी जाणवते की 2 गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे जशी राज्यात शिवजयंती 2दा होते तशी त्यांची तुमची जलयुक्त शिवार योजना, त्यांची शिवजलक्रांती योजना, आपली पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य योजना, त्यांची शिव आरोग्य योजना, ही एक वाक्यता का होताना दिसत नाही? तुम्ही तुमचं एक गोष्ट वेगळी ठेवता, गृहनिर्माण धोरणसुद्धा कॅबिनेट मंत्र्यांनी एक ठेवलं, राज्यमंत्र्यांनी दुसरं ठेवली, एक वाक्यता का होताना दिसत नाही? नाही, मला असं वाटतं पूर्ण एक वाक्यता आहे. जसं आपण सांगितलं की जलयुक्त शिवार ही सरकारची व्यापक योजना आहे. आता प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं किंवा संघटनांनी आपापल्या परीनं जलयुक्त शिवारमध्ये काम करायचा प्रयत्न केला, NGOजनी केला. तसं शिवसेनेने देखील ठरवलं की मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये आम्ही ही योजना राबवू आणि त्या योजनेला त्यांनी शिवजलक्रांती नाव दिलं. ते त्यांच्या वतीनं त्यांनी केलं. भाजपने देखील काही गावं घेतली, त्या गावांमध्ये भाजपने केलं, भाजपने त्याला नाव नाही दिलं, भाजपने जलयुक्त शिवारच्या नावाने केलं. किंवा जी आपण आरोग्य योजनेच्या संदर्भात सांगितलं तर त्याच्यामध्ये जी व्यापक योजना आहे ती महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आणि एक टेलिमेडिसिनची जी योजना आहे त्या योजनेला आम्हीच कॅबिनेटने त्याचा निर्णय घेतला आणि कॅबिनेटने निर्णय घेऊन त्याला शिव आरोग्य योजना नाव दिलं. त्याचे मग कुठलेही निर्णय म्हणजे हा जो काही महात्मा फुले जनारोग्य चा निर्णय असेल किंवा शिव आरोग्य योजनेचा असेल, हा कॅबिनेटने घेतलेला निर्णय, तो एकमताने घेतलेला निर्णय. सर, कॅबिनेटच्या निर्णयाबद्दल आता तुम्ही भाष्य केलं. मुळातच आधीच्या सरकारमध्ये कॅबिनेट बैठका म्हणजे खडाजंगीचं माध्यम झालेलं होतं. आता कुठेतरी ते होताना दिसत नाहीयेत. मात्र वाद कमी जरी झाले असले तरी सुसंवाद कमी जाणवतोय. नाही, मला असं वाटत नाही. मुळामध्ये एक तर आमच्या कॅबिनेटमध्ये मी एक धोरण ठेवलं आहे, आम्ही भरपूर चर्चा करतो. म्हणजे आधी ठरवून कॅबिनेट होत नाही की बाबा आधीच ठरवून टाकायचं. आणि कारण माझं अगदी स्पष्ट मत आहे की सगळ्यांचे व्ह्यूज आले तर त्यातनं आपला निर्णय हा समृद्ध होतो. दुसरं, आमच्या कॅबिनेटचा आजपर्यंतचा आम्ही पायंडा पाहिला आहे की आम्ही एकमताने निर्णय घेतो. त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे एखाद्या विषयावर जर शिवसेनेचं वेगळं मत असेल तर त्यावेळी ते प्रलंबित ठेवून पुन्हा सगळ्यांची चर्चा करून आम्ही त्याच्यामध्ये निर्णय करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या कॅबिनेटमध्ये विसंवाद नाही, सुसंवादच आहे. आता ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या म्हणजे अगदी मला एकदम आठवत नाही पण असं कधी प्रसंग एखाद्या वेळेस आले असतील की एखाद्या मुद्द्यावर त्यांचं वेगळं मत असेल तर ते मी समजून घेतलं. शेवटी ते एक पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचं वेगळं मत समजून समजा ते अकोमोडेट होत असेल तर केलं पाहिजे. म्हणूनच मला असं वाटतं की जुन्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये
सुसंवाद अधिक आहे, विसंवाद कमी आहे. त्याची विकास कामं काय केली या चर्चेकडे जाण्याआधी थोडंसं राजकीय चर्चा चालू आहे म्हणून 212 ठिकाणी काल शिवसेनेशी युती झाली किंवा एकत्र लढायचं ठरलं. देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की शिवसेनेसोबत जायचं किंवा मातोश्रीवरती सगळ्यात जास्त एक्सेस असलेले भाजपचे नेते महाराष्ट्रातले म्हणजे देवेंद्र फडणवीस. तर पुढे काय, मुंबईचं ठाण्याचं पुढे काय? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की राज्याचा प्रमुख म्हणून, या सरकारचा प्रमुख म्हणून ही जबाबदारी देखील माझी आहे की समन्वय राहायला पाहिजे. नाही, पण तुम्ही नेहमी तिकडे जाण्यासाठी तुमचीच नेहमीच नाही, तो समन्वय मी राखण्याचा प्रयत्न करतो. असं आहे की श्री उद्धवजी ठाकरे जे आहेत यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत. ते त्यांच्या पक्षाचं हित पाहतात, मी माझ्या पक्षाचं हित पाहतो. हे होत असताना व्यापक हिताच्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न करतो की समान पातळीवरचे निर्णय घेता आले पाहिजे. आता नगरपालिकेचा निर्णय आम्ही केलेला आहे. महानगरपालिकेच्या संदर्भात, जिल्हा परिषदेच्या संदर्भातही दोन्ही पक्षांची अपेक्षा आहे. पक्षप्रमुख म्हणून त्यांची अपेक्षा आहे आणि सरकारचा प्रमुख किंवा भाजपचा एक प्रमुख नेता म्हणून माझी अपेक्षा आहे की आमची युती पुढे देखील झाली पाहिजे. आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा देखील करू. जर आम्ही 212 ठिकाणी करू शकतो तर इतर ठिकाणी देखील करू शकतो. युती टिकावी अशी तुमची दोन्ही पक्षप्रमुखांची इच्छा आहे, मात्र ती कार्यकर्त्यांची दिसत नाहीये. कार्यकर्ते, नेते किंवा उपनेते हेच म्हणतायत का आम्ही स्वबळाची तयारी चालू केली. कुठल्याही पक्षामध्ये पक्षाचा जो सैनिक असतो हा खऱ्या अर्थानं जमिनीवर लढत असतो. आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की आता संधी मिळाली पाहिजे. जेव्हा युती होते तेव्हाच त्याची संधी दावली जाते. त्यामुळे साहजिक जो जमिनीवरचा कार्यकर्ता असतो त्याला लोकसभेत युती हवी असते, त्याला विधानसभेत युती हवी असते, पण त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असं वाटतं की नका करू बाबा युती, तुम्ही इथे शिवसेनेला देऊन द्याल, शिवसेनेवाला वाटतं इथे तुम्ही भाजपवाल्याला देऊन द्याल, मी काय करायचं. म्हणून ते भावना असते. पण आपल्याला राज्याचं हित पाहत असताना व्यापक विचार करावा लागतो. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची युती होईल किंवा नाही असा सातत्याने प्रश्न विचारला जातो. आमचा प्रयत्न युती झाली पाहिजे, पण ती होत असताना भाजप म्हणून आमचे काही विचार आहेत. मुंबई महानगरपालिका कशी चालली पाहिजे या संदर्भातले आमचे काही विचार आहेत. ते विचार अकोमोडेट झाले पाहिजे. ते विचार जर अकोमोडेट झाले तर युती करायला काय अडचण आहे. सध्या एक आणखीन ज्याची चर्चा सुरू आहे तो विषय म्हणजे नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे. असं म्हटलं काही ज्येष्ठ जे विरोधक त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जास्तीत जास्त मेजॉरिटीनी प्रस्ताव पास केला जातो आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव असा आपल्याकडे होल्ड करून ठेवणं किंवा त्याच्यावरती निर्णय न घेणं हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्वरित याच्यावरती मान्यता द्यायला हवी. नाही, असं आहे की जो काही नवी मुंबईने प्रस्ताव पाठवला आहे, प्रस्ताव तर त्यांनी केला, तो प्रस्ताव आता आमच्याकडे आयुक्तांच्या थ्रू आला आहे. येऊन 2 दिवस देखील झाले नाही, त्यामुळे होल्ड करण्याचा विषय नाही. मला या 2 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. पहिली गोष्ट अशी की या महानगरपालिकेत गेली काही व्यवस्था त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत, ज्या व्यवस्था कायदेशीर नाही आहेत. या महानगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये जेवढी पारदर्शिता असायला पाहिजे तेवढी पारदर्शिता नाही आहे. आणि म्हणून ती पारदर्शिता आणायचा प्रयत्न हा मुंडेंनी त्या ठिकाणी आणला आणि त्यातनं अनेक लोक दुखावले गेले. अशी बरीच मंडळी एकत्रित आली. आता मला असं वाटतं की जर आयुक्तांनी पारदर्शिता आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याकरता जर त्यांच्या विरोधात एखादं अशा प्रकारचं रेझोल्युशन होत असेल तर त्या आयुक्तांना सरकारने ठेवावं, त्यांना बॅकिंग द्यावं, की जे लोक अनियमितता करतायत त्यांना सरकारने फक्त मेजॉरिटीच्या भरोश्यावर मदत करावी. त्यातला एक दुसरा मुद्दा आहे की काही लोक त्याच्यामध्ये का जॉईन झाले आहेत, तर ते अनियमिततेत म्हणून नाही झाले, ते याकरता झालेले आहेत की त्यांना असं वाटतं की तुकाराम मुंडेंचं कम्युनिकेशन ठीक नाही आहे, आमच्यासोबत त्यांचं वागणं ठीक नाही आहे. तर हा छोटा विषय आहे. मी तुकाराम मुंडेंना सांगितलं की लोकप्रतिनिधी हा निवडून आलेला असतो, एखाद्या वेळेस तो कमी शिकलेला असेल, कमी एफ्लुएंट असेल, पण शेवटी जनतेने त्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे त्याचा सन्मान मिळाला पाहिजे. त्या बाबतीत मी तुकाराम मुंडेंना सांगितलं आहे की लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवा, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये एखाद्या अधिकाऱ्याला तो अपारदर्शी व्यवहार चव्हाट्यावर आणतो आणि पारदर्शी व्यवहार सुरू करतो याकरता जर टार्गेट केलं जात असेल तर हे मान्य केलं जाणार नाही. लोकप्रतिनिधींची तुम्ही समजूत काढली किंवा संवाद साधला त्यांच्याशी आणि ते तयार झाले आणि तुकाराम मुंडेंना ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले की स्वभावाला थोडीशी मोड घाला, ह्या दोन्ही गोष्टी जर का जुळून आल्या तर तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे आयुक्त म्हणून कायम राहू शकतो. आता एक ते कायमच आहेत.
तुकाराम मुंडे नवी मुंबईचे आयुक्त आहेत, त्यांना हलवलेलं नाही. सरकारसमोर आत्ता तरी असा प्रस्ताव नाही. पण जरूर मी लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना देखील सांगेन, समन्वय घडवण्याचा प्रयत्न निश्चित करेन. सर, आत्तापर्यंत मिस्टर क्लीन म्हणून तुम्ही तुमची इमेज जपलेली होती, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये किंवा ए दिल मुश्किलवरनं जे वाद सुरू झालेले आहेत, तुम्ही सेटलमेंट केलीत असा आरोप तुमच्यावरती होऊ लागलेला आहे. पहिली गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस सेटलमेंट करणाऱ्यांपैकी नाही. सेटलमेंट करणारे कोण आहेत या महाराष्ट्राला नीट माहिती आहे. ऐदिल हे मुश्किलच्या संदर्भात ज्यावेळेस गिल्डच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि साधारणपणे त्यांचं काही ॲग्रीमेंट हे झालं होतं आणि मी बोलून हा विषय संपवला पाहिजे अशी अपेक्षा ज्यावेळेस व्यक्त झाली त्यावेळेस दोघांनाही मी बोलवलं. मुळामध्ये त्या चर्चेमध्ये 3 गोष्टींवर बोलणं झालं. पहिली गोष्ट, गिल्डने सांगितलं की जुन्या सरकारच्या काळामध्ये मॅन टू मॅन कल्चरल एक्सचेंजचा विषय होता म्हणून आम्ही पाकिस्तानी कलावंत घेतले. पण आज आम्हालाच वाटत नाही की पाकिस्तानी कलावंत घेतले पाहिजे. ते आपल्या देशात आतंकवाद करतात. आमचे पिक्चर त्यांनी बॅन केलेले आहेत, आमचे TV चॅनल त्यांनी बॅन केले आहेत, आमचा मीडिया त्यांनी बॅन केला आहे. त्यामुळे आम्हीच हा प्रस्ताव पास करतो आहे की बाबा आम्हाला पाकिस्तानी कलावंत नको. दुसरी गोष्ट अशी की जे उरीमध्ये शहीद झाले त्या शहीदांना त्या ठिकाणी श्रद्धांजली देण्याची स्लाईड आम्ही त्या ठिकाणी ठेवू. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही देखील देशभक्त आहोत, आम्हीही सैनिकांकरता काहीतरी करू इच्छितो, आम्ही ठरवलं आहे की काहीतरी सैनिकांकरता केलं पाहिजे. त्यावेळी राज ठाकरे असं म्हणाले की तुम्ही 5 कोटी रुपये दिले पाहिजे. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही करायचं स्वतःहून इच्छुक असाल तर करा, तुमचं स्वागत आहे, चांगली गोष्ट आहे, याचं कंपल्शन नाही आहे. पण कुठलंही फिगर तुम्हाला सांगितलं जाऊ शकत नाही. तुमची जेवढी देशभक्ती असेल, तुमची जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार तुम्ही करा, करायचं असेल तर करा. इतकं स्पष्ट बोलणं झालं. त्या बोलण्यावर त्या ठिकाणी वादही संपला. त्यानंतर राज ठाकरेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी ती बघितली नाही, पण मला काही लोकांनी असं सांगितलं की त्यात राज ठाकरे असं म्हणाले की मी सांगितलं की 5 कोटी रुपये दिले पाहिजे, तर मुख्यमंत्री आणि ते ठरवतील. मुकेश भटांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की असा असा प्रस्ताव आला होता, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कंपल्शन नाही आहे 5 कोटी रुपये देण्याचं आणि हा विषय संपला. मी दुपारी ट्रॅव्हल करत होतो. मी नागपूरला उतरल्यावर मला समजलं की बाबा याच्यावर काही गोष्टी आहेत. मी NIAशी बोललो आणि पूर्ण त्या ठिकाणी नरेट केलं. तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याचा विवाद झाला आणि हा विवाद विशेषतः नॅशनल चॅनल्सनी केला. मला कधी कधी असं वाटतं की नॅशनल चॅनल्सच्या लोकांना एक तर मराठी समजत नाही, त्यामुळे पराचा कावळा ते करतात. राज ठाकरे काय बोलले, मी काय बोललो, मुकेश भट काय बोलले, नीट जर त्यांनी समजून घेतलं असतं आणि विश्वास आमच्यावर ठेवला असता तर एवढा मोठा विषय झाला नसता. माझं म्हणणं एक छोटंसं होतं की दिवाळीच्या काळामध्ये 2000 पोलीस रस्त्यावर ठेवू आणि एका पिक्चरचं संरक्षण मी करू, माझ्या पोलिसांना एवढंच काम आहे का? समजा जर झालं नसतं तर केलंच असतं मी, काही प्रश्नच नव्हता, कारण ती माझी जबाबदारीच आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणालाही पिक्चर मी डिस्टर्ब करू दिला नसता. जो सेन्सरने रिलीज केलेला पिक्चर आहे तो रिलीज होईल म्हणजे होईलच, त्यात कोणी थांबवू शकत नाही. पण जर संवादाने विषय संपत असेल आणि ऐन दिवाळीच्या वेळी या 2000 पोलिसांना रस्त्यावर उभं ठेवणं आणि मग त्याच्यावरही कोणीतरी क्रिटिसाइज केलं असतं की सरकार डर गई और 2000 पोलीस खडे कर दिए, म्हणजे दोन्हीकडनं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी समन्वय साधायचा प्रयत्न केला. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, त्याचा गैरअर्थ काढला गेला. मी कधीही सेटलमेंट करत नाही, मी कोणाला घाबरत नाही. मी राज्याचा प्रमुख म्हणून अतिशय कणखर आहे, माझ्याजवळ ताकद आहे आणि त्या ताकदीच्या भरोशावर संविधानाचं रक्षण करता मला येतं. निश्चितच मी अतिशय कणखर आहे, नेता म्हणून राज्याचा, मी कोणाला घाबरत नाही. अशा मनमोकळ्या गप्पा ज्या आहेत त्या CM साहेब तुमच्याशी आम्ही चालूच ठेवणार आहोत. विशेषतः तुमच्याकडून तुमची गेली 2 वर्ष कोणासाठी फुलली आणि कोणासाठी सल्ली हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मात्र आता TV9 वरती वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा TV9 मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत. आज आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर, मुळातच ज्या पद्धतीनं ही 2 वर्ष झालेली आहेत, आपण आता विकासाबद्दल चर्चा करूया. राज्य ज्या वेळेला तुम्ही हातात घेतलं त्यावेळेला राज्याची परिस्थिती नेमकी कशी होती आणि आता तुम्ही कुठल्या फेजपर्यंत पोहोचल्यात असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये राज्यावर आल्यानंतर पहिली 2 वर्ष ही दुष्काळाचा सामना करण्यात गेली. प्रचंड मोठा दुष्काळ, 40,000 गावांपैकी 29,000 गावं दुष्काळाने पीडित आणि सातत्याने 4 वर्षाचा दुष्काळ. त्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. कारण 1 वर्ष 2 वर्ष दुष्काळ सहन करणं ठीक आहे, म्हणजे तेही कठीणच आहे.
पण नंतरची 2 वर्ष ही अत्यंत कठीण आहे. पण आम्ही अतिशय मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. या आव्हानाचं रूपांतर संधीमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये आपण सगळे सिंचन प्रकल्प पूर्ण केले तरी 50% जमीन सिंचनाखाली आणू शकतो. जलसंधारण हा महाराष्ट्राच्या शेतीचा उपाय आहे असं सातत्याने सांगितलं जात होतं. आम्ही जलयुक्त शिवारसारखी योजना तयार केली. 5 वर्षामध्ये 20,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि मला जनतेचे आभार मानायचे आहेत. मला सामाजिक संस्थांचे अनेक व्यक्तींचे आभार मानायचे आहेत की ज्यांनी इतकं सुंदर काम याच्यामध्ये केलं. 505 कोटी रुपये जनतेचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यातनं 4,600 गावं ही आम्ही दुष्काळमुक्त म्हणजे वॉटर न्यूट्रल केली आणि 5 वर्षात आम्ही 20,000 गावं करू. मला असं वाटतं की देशातला एक युनिक कार्यक्रम या दुष्काळाच्या आव्हानाचा सामना करताना आम्ही देऊ शकलो. आणि याचा परिणाम काय बघा, यावर्षी आता पाऊस चांगला पडला, ॲव्हरेजपेक्षा काही ठिकाणी जास्त पडला, पण तरी देखील 30 दिवस असे होते की ज्यात पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे पिकावर ताण तयार झाला. पाण्याची आवश्यकता होती, मॉइश्चरची आवश्यकता होती. त्यावेळी जलयुक्त शिवारची कामं झाल्यामुळे विहिरींना पातळी होती, जमिनीमध्ये पाण्याची पातळी होती आणि जलयुक्त शिवारच्या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये पाणी होतं. त्याच्या भरोश्यावर पिकं सस्टेन झाली. आणि या कार्यक्रमातून सगळ्यांच्या लक्षात आलं की केवळ निसर्गावर अवलंबून शेती चालणार नाही, तर आपल्याला शेती क्षेत्रामध्ये परिवर्तन करावं लागेल. दुसरं आम्ही एवढंच करून थांबलो नाही, शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो. आपण बघा की आम्ही शेतकऱ्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली. 15 वर्षामध्ये जुन्या सरकारनं इन्शुरन्सच्या माध्यमातून 4,700 कोटी रुपये दिले. आम्ही मागच्या वर्षी 4,200 कोटी एका वर्षात दिले. थेट मदत आम्ही जवळजवळ 5-7 हजार कोटी रुपयाची ही शेतकऱ्यांना दिली. काही वस्तुरूपानं मदत केली. एकूण जर बघितलं तर जवळजवळ 18,000 कोटी रुपयाची मदत ही आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली. आम्ही शेतीमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे याच्यावरचा आमचा फोकस आहे. शेतीमध्ये पीक कर्जाच्या भरोश्यावर शेती चालू शकत नाही. शेतीमध्ये जर आपल्याला शाश्वतता आणायची असेल तर गुंतवणूक झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, शेततळी झाली पाहिजेत, विहिरी झाल्या पाहिजेत, विजेचं कनेक्शन मिळालं पाहिजे, ड्रिप इरिगेशन मिळालं पाहिजे. प्रचंड मोठ्या प्रमाणात फोकस हा आम्ही इन्व्हेस्टमेंटकडे नेला आणि ही कामं आम्ही सुरू केली. त्याच्यामुळे शेती हळूहळू बदलायला लागली आहे. आज आम्ही आता नवीन पद्धत आणतोय की जे फिडर्स आहेत ते फिडरचे फिडर आम्ही सोलर फिडर तयार करतो की ज्याच्यानंतर 12 तास शाश्वत वीज ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. तिसरी गोष्ट आम्ही केली की शेतीतला महत्त्वाचा विषय हा आहे की आज व्हॅल्यू ॲडिशन आपल्याकडे होत नाही. ऊसामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होते, त्याच्यामुळे आपण बघा ऊस कारखानदार हा लावणीपासनं तर कापणीपासनं तर ट्रान्सपोर्टेशनपर्यंत पैसा घालतो. त्यामुळे शेतकऱ्याला माहिती आहे की FRP मिळणारच आहे, पैसा त्याचा एन्शुअर्ड आहे. तशी स्थिती इतर पिकांची नाही. आज कापूस एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो, कापसाचं 25% व्हॅल्यू ॲडिशन आपण करतो, म्हणजे 75% कापसाच्या व्हॅल्यू ॲडिशनचे पैसे हे शेतकऱ्याला मिळत नाही, ते मधल्या माणसाला मिळतात. आता त्यातही आम्ही इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची संकल्पना आणली. 11 ठिकाणी पार्क तयार करतोय. पहिला पार्क अमरावतीत केला, एकही इंडस्ट्री नव्हती. आज तिथे 12 इंडस्ट्री आल्या, हजारो मुलांना काम मिळत आहे आणि कापसापासून कापडापर्यंत सगळं व्हॅल्यू ॲडिशन तिथे होत आहे. आणि लवकरच फॅशनपर्यंत म्हणजे फार्म टू फॅशन तिथे ॲपेरल पार्क देखील आम्ही करतोय. वर्धेत काम चालू केलेलं आहे, खामगावला काम आम्ही चालू करतोय, उत्तर महाराष्ट्रात आम्ही जामनेरला काम चालू करतोय, मराठवाड्यामध्ये आम्ही काम चालू करतोय, बीड जिल्ह्यामध्ये. सगळीकडे कापसावर व्हॅल्यू ॲडिशन आम्ही करतोय. त्यामुळे ॲग्री प्रोसेसिंग याच्यावर आम्ही भर दिला. तिसरं महत्त्वाचं असं आहे की मार्केट लिंकेज हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्केट लिंकेजवर देखील आम्ही मोठा भर दिला आहे. आणि आपण बघितलं असेल की आम्ही फळे भाजीपाला जे आहे हे आम्ही डिलिंक केलं APMCशी. आपली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ही जिवंत राहिलीच पाहिजे, आम्हाला ती मारायची नाही आहे. पण ज्या काळामध्ये आवश्यकता होती त्या काळात आपण त्याला मोनोपोली दिली. आज त्याची मोनोपोली शेतकऱ्याला मारक ठरते. बाहेर चांगला भाव मिळत असेल तरी मी सेस का द्यायचा, बाहेर चांगला भाव मिळत असेल तर मी APMCत का आणायचं, मी दलाली का द्यायची. आणि म्हणून त्याला APMCतनं मुक्त केलं. APMCला सांगितलं की तुम्ही देखील ओपन मार्केट एवढा भाव दिला तर तुमच्याकडे शेतकरी येईल, नाहीतर त्याला जिथे मिळेल तिथे तो विकेल. आणि आम्ही शेतकऱ्यांकरता मार्केट तयार केले. आज या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन आपली भाजी विकतायत, आपली सगळी ॲग्री प्रोड्यूस विकतायत, त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत आणि नागरिकांना ग्राहकांना माफक दरामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारच्या वस्तू मिळत आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्याचं
टोमॅटो किंवा एखादी भाजी कुठली XYZ ही 5 रुपयाला कोणीतरी घेऊन इकडे 25 रुपयाला विकत होतं, आज तोच इथे येऊन 20 रुपयाला विकतोय. बरोबर. हा त्यातला परिणाम आहे. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करायचा आम्ही प्रयत्न केला. एक इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आम्ही वर्ल्ड बँकेसोबत करतो. 5,000 गावांमध्ये सॉईल कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन, वॉटर यूज एफिशियन्सी, क्रॉपिंग पॅटर्न, मार्केट लिंकेज, पोस्ट हार्वेस्ट टेक्निक्स असं सगळं इंटिग्रेशन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी की ज्या माध्यमातून तिथली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये सुधारणा होईल. त्या ठिकाणी वॉटर स्ट्रक्चर्स आम्ही तयार करू, ड्रिप इरिगेशन, मायक्रो इरिगेशनचा वापर करून पाणी योग्य प्रकारे वापरू, त्यात क्रॉपिंग पॅटर्न आम्ही ठरवू, त्यातनं त्याचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही त्यातनं उगवेल ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशा प्रकारे साठवता येईल आणि त्याचं ग्रेडिंग करता येईल त्याचा प्रयत्न करू आणि त्याला मार्केट लिंकेज देऊ. देशातला अतिशय युनिक अशा प्रकारचा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं अजूनही आव्हानं खूप आहे. सगळ्यात जास्त या सरकारसमोर जर किंवा महाराष्ट्रासमोर, सरकार काय या महाराष्ट्रासमोर आव्हान असेल तर ते शेतकऱ्यांचं आव्हान आहे आणि त्याला समर्थपणे पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थोडा वेळ लागेल, निश्चित लागेल, कारण एका वर्षात हे टर्न अराउंड होणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीयेत. या सगळ्या प्रश्नांमध्ये फक्त दलित समाजाचे मोर्चे असतील, मराठा समाजाचे मोर्चे असतील, महत्त्वाचे प्रश्न कुठेतरी दूर पडलेत असं वाटत नाही का? कुपोषणावरनं आत्ताच हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं आहे. कुपोषण संपवण्यासाठी सगळे प्रयत्न करतायत, मात्र कुठेतरी रिझल्ट अद्याप दिसत नाहीये. मला असं वाटतं की हे काही एका वर्षात तयार झालेले प्रश्न नाही आणि हे एका वर्षात संपवू शकत नाही. सस्टेन्ड एफर्ट्सने हे प्रश्न संपतील. उदाहरण द्यायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल, यवतमाळ हे सुसाईड कॅपिटल होतं. मागच्या वर्षी आम्ही इतकं दुष्काळ असताना देखील एक जी काही योजना उपाययोजना त्या ठिकाणी केली आणि जे एक अभियान बळीराजा चेतना अभियान हातामध्ये घेतलं, जवळजवळ 50% तिथल्या आत्महत्या आल्या. आत्महत्या काही एका दिवसात संपू शकत नाही. आत्महत्या एकही झाली तरी त्याचं दुःखच आहे, ती काही चांगली बाब नाही, ती लाजिरवाणीच बाब आहे. सरकार कधीही त्याचं समर्थन करू शकत नाही. पण त्याची कारणं आम्ही निश्चित समजून घेतली. त्याची कारणं काय आहेत? त्याची कारणं इरिगेशन नाही आहे, त्याच्यावर आम्ही उपाययोजना सुरू केली. त्याची कारणं आहे की आज केवळ नुसते म्हणजे शेतीची कारणं नाही आहेत. आज आरोग्यसेवा महाग झाली आहे, त्याला आरोग्यसेवा आम्ही उपलब्ध करून दिली. शिक्षण महाग झालं आहे, त्याला शिक्षण आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही इंटरव्हेन्शन्स करतो आहे. पण हे इंटरव्हेन्शन शेतीच्या क्षेत्रातले 1-2 वर्षातले होऊ शकत नाही. त्याला 5-7 वर्ष सातत्याने काम करावं लागतं. ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. कुपोषणाच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर आज नॅशनल पॅरामीटर्समध्ये महाराष्ट्र वेल विदिन आहे. महाराष्ट्र बराच म्हणजे जर देशभरातल्या कुपोषणाचा विचार केला, पण शेवटी तीच परिस्थिती आहे की त्याच्याने आम्ही पाठ ठोकून घेऊ शकत नाही. एकही बालक ज्यावेळेस मरतो कुपोषणानं त्यावेळी ती अडचणीची विषयच असतात. आता आपण जर बघितलं तर पालघरचा विषय घेतला, इतर ठिकाणचा नाही, पण पालघरमध्ये निश्चित वाढ आहे, पण ती मार्जिनल वाढ आहे, मोठी वाढ नाही आहे. पण मार्जिनल वाढही आमच्याकरता अलार्मिंग आहे. त्याची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. मुळामध्ये हायकोर्टाने फटकारलं. हायकोर्ट काही ऑब्झर्वेशन करत असताना हायकोर्टामध्ये जेव्हा चर्चा होतात त्या चर्चेच्या दरम्यान काही प्रश्न हायकोर्ट विचारते. हायकोर्टाचं फटकारणं म्हणजे काय असतं? जर त्यांनी त्यांच्या निवाड्यामध्ये काही गोष्ट लिहिली, स्ट्रिक्चर्स पास केलं तर ते फटकारणं असतं. पण अलीकडच्या काळात मीडियाला हायकोर्टामध्ये जे डेलिब्रेशन्स होतात ते डेलिब्रेशन्स रिपोर्ट करण्याची सवय झाली आणि त्यांनी हायकोर्टाने फटकारलं. आता आपल्यापैकी कोणी हे नाही सांगितलं, आपण इतके वेळा म्हणजे मीडियाने सांगितलं की दुष्काळाच्या संदर्भात राज्य सरकारला फटकारलं. कोणी हे दिलं नाही की सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये महाराष्ट्राने दुष्काळाबद्दल जे काम केलं ते इतर राज्यात का होत नाही असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी नमूद केलं. हे कोणी नाही म्हटलं किंवा त्याचं ॲप्रिसिएशन सुप्रीम कोर्टाने केलं हे कोणीच त्या ठिकाणी दाखवलं नाही. मला असं वाटतं की हायकोर्ट त्याचा कॉग्निझन्स घेतो ही चांगली गोष्ट आहे, पण राज्य सरकारने तेवढ्याच गांभीर्याने कॉग्निझन्स घेतलेला आहे. मी स्वतः त्याची बैठक घेतली आहे, त्याची समन्वय कमिटी तयार केलेली आहे, समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. त्याचे जे हिस्टॉरिकल रिझन्स आहेत ते जोपर्यंत आम्ही दूर करणार नाही तोपर्यंत ही समस्या संपू शकत नाही. तर ॲट्रॉसिटीवरती मग अशी चर्चा केली की कायद्यात बदल करण्याच्या राज्यघटनेच्या शेड्यूल 2 नुसार कुठल्याही कायद्याच्या स्पेसिफिकेशनमध्ये राज्य सरकारला अधिकार आहे बदल करण्याचा. तर आपण काही स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्याविषयी विचार करतोय का? नाही, असा राज्य सरकारला अधिकार नाही आहे. जेव्हा कायदा हा कॉन्करंट लिस्टमध्ये येतो
त्यावेळी राज्य सरकार केंद्र सरकारला सुचवू शकतं की अशा अशा प्रकारचा बदल आम्हाला करायचा आहे, त्यांच्या पूर्व परवानगीने बदल करून राष्ट्रपतीची मान्यता घेता येते. हा कायदा पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारीत आहे, हा राज्याच्या अखत्यारीतला कायदा नाही आहे. ठीक आहे, कायदेशीरदृष्ट्या मुळामध्ये हे कोण करू शकतं, राज्य करू शकतं, केंद्र करू शकतं, हा विषयच नाही आहे. पहिली गोष्ट, दलित समाजाच्या मनामध्ये ही भीती तयार होणं की आपला कायदा संपणार आहे, ही योग्यच नाही आहे. त्यामुळे मला हे स्पष्टपणे आश्वस्त करायचं आहे की हा कायदा संपवू शकत नाही. पण त्याचवेळी दुरुपयोग टाळण्याकरता चर्चा होऊ शकते. दुरुपयोग टाळण्याकरता दलित समाजाचे नेते, मराठा समाजाचे नेते, ओबीसी समाजाचे नेते, सगळे नेते एकत्रित येऊ शकतात आणि सगळे मिळून दुरुपयोग टाळण्याच्या संदर्भात कुठे झाला आहे का, झाला असेल तर तो कसा झाला आहे याचा अभ्यास करू शकतात. मला असं वाटतं की असे प्रश्न समन्वयाने सोडवले पाहिजे. एकमेकासमोर उभे राहून हे प्रश्न सुटू शकत नाही. राज्याच्या प्रश्नांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो आहोत. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत मुंबईच्या प्रश्नांची. पाहत राहा TV9 मराठी. तर आपलं स्वागत. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतोय. देवेंद्रजी, मराठा मोर्चा महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे मराठे मोर्चे निघाले. ठाण्याच्या मोर्चानंतर कुठेतरी या मोर्चाची ग्रॅव्हिटी कमी झालेली दिसली. मुख्यमंत्री म्हणून काय तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना केली किंवा सरकार म्हणून काय उपाययोजना केली की त्या ग्रॅव्हिटीने ते मोर्चे आता पुढे जाताना दिसत नाही? यालाच जोडून एक प्रश्न आहे का, आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यायची मागणी पूर्ण येत होती, मात्र आता टेक्निकली कुठेतरी मराठा हेच कुणबी आहेत आणि म्हणून मराठा कुणबी आरक्षण द्या ही पण मागणी पुढे येऊ लागली. पहिली गोष्ट अशी की मोर्चांची ग्रॅव्हिटी कमी झाली असं माझं मत नाही आहे. हे मोर्चे आम्ही फार गांभीर्याने घेतले आहेत. बघा, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतक्या लोकतांत्रिक पद्धतीनं लाखो लोक रस्त्यावर येतात, शिस्तीत मोर्चा काढतात, आपले डब्बे खातात, सफाई करतात आणि परत जातात. हे अद्भुत चित्र आहे. म्हणजे त्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेतच, पण या मागण्या मांडण्याची जी पद्धत आहे, लोकशाहीमध्ये कशा प्रकारे सरकारवर आपण दबाव आणू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा मोठा कॉग्निझन्स घेतलेला आहे. ही गोष्ट खरी आहे की आम्ही जी राजर्षी शाहू महाराज योजना तयार केली, या योजनेचं मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. विशेषतः जे तरुण तरुणी आहेत त्यांनी स्वागत केलं आणि त्यातनं एक सकारात्मकता निश्चित तयार झाली की राज्य सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत नाही, तर आपल्या मोर्चाचा कॉग्निझन्स राज्य सरकारने घेतला आहे. किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात पंजाबराव देशमुख योजना जी आणली त्यातनं हे एक संकेत मिळाला, तर त्याच्यामुळे एक थोडी सकारात्मकता निश्चितपणे तयार झाली आहे. पण हे मोर्चे बंद झाले पाहिजेत, हे मोर्चे होऊ नयेत असं राज्य सरकारने कुठलाही प्रयत्न केलेला नाही. राज्य सरकार तो प्रयत्न करणार देखील नाही. मला असं वाटतं की आत्तापर्यंत मोर्चांनी जी शिस्त पाळलेली आहे भविष्यात देखील ती पाळली जाईल. मला खरं वैयक्तिकदृष्ट्या विचाराल तर मला असं वाटतं की जेवढा दबाव तयार करायला हवा त्यापेक्षा जास्त दबाव आता या मोर्चांनी तयार झालेला आहे. आता आवश्यकता कशाची आहे? आता आवश्यकता आहे संवादाची. मला यातली ही जी एक भूमिका आहे की आम्ही सरकारशी संवाद करणार नाही, मला असं वाटतं की ही तितकीशी योग्य नाही आहे. शेवटी बघा, लोकशाहीमध्ये डिमांड्स आल्या आहेत. वेगवेगळ्या मोर्चांमध्ये वेगवेगळ्या टाईपचे डिमांड्स आहेत, काही सारख्या देखील आहेत. आता याच्यावर कारवाई करायची. आम्ही एका दिशेने कारवाई सुरू केली, उद्या ती कारवाई घेऊन आम्ही पुढे गेलो आणि मग कोणीतरी म्हणायचं की नाही नाही या दिशेने जायचंच नव्हतं, या दिशेने जायचं होतं. म्हणजे चूक झाल्यानंतर चूक दाखवायच्याऐवजी जर सहभागी होऊन आपण योग्य दिशा ठरवली सगळ्यांनी आणि एका दिशेने गेलो तर हा परिणाम जास्त आपल्याला साधता येईल. आणि म्हणून माझं मत असं आहे की आता ही वेळ आहे की ज्याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, एकमतानं आपण पुढे गेलं पाहिजे. आता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल या संदर्भात वेगवेगळे प्रवाद आहेत. काहींचं म्हणणं आहे की हे वेगळा संवर्ग करून देताच येणार नाही, ते ओबीसीतच दिलं पाहिजे, त्यामुळे मग मराठा समाजाला कुणबी किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यातनं त्यांनी फार प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहेत. मला असं वाटतं की याच्या शेवटी ओबीसी समाजाचा देखील प्रश्न आहे. आज आपण एक नवीन वाद सुरू करायचा आहे का की ओबीसी वर्सेस मराठा? हा कधीच नव्हता या देशामध्ये, राज्यामध्ये. पण ओबीसींना लगेच असं वाटायला लागणं की आता आमच्या ह्याच्यात कोणीतरी वाटेकरी आले, तर त्याच्याने तो प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे. ठीक आहे, तो देखील एक माध्यम आहे की ज्याच्यातनं आपल्याला एक वे आउट मिळू शकतो. पण सगळं सोल्युशन त्यात आहे का? तर कदाचित त्यात सगळं सोल्युशन नाही आहे. आणि म्हणून सोल्युशन काय आहे? जे घटनातज्ञ आहेत, जे कायदेतज्ञ आहेत,
त्यांच्यासोबत सरकार आणि समाज जर बसला तर एक वर्केबल सोल्युशन आपल्याला काढता येईल. अन्यथा काय होणार आहे की एका भागाने मागणी करायची ओबीसी टाका, दुसऱ्याने करायची वेगळं करा, तिसऱ्याने करायची 10% करा, चौथ्याने करायची 16% करा, यांनी प्रश्न काही सुटणार नाही. साहेब म्हणालात मराठा मोर्चा निघते, त्यामध्ये अनेक थिअरी मांडल्या जातात त्या गोष्टींसाठी मोर्चा निघण्यामागे. त्यातली एक थिअरी अशी आहे की हे मराठा आणि इतर समाजाचे जे मोर्चे निघत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण व्यक्ती असणं. कुठेतरी तुम्ही या विषयावरती आणि अनेक वेळा म्हणजे तुम्ही म्हणत असाल की या विषयाची मला चिंता नाही किंवा असं काही नाही, पण अनेक वेळा तुम्ही याच्याविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, माझ्या खुर्चीला कुठला धोका नाही असं तुम्ही स्पष्टपणे या गोष्टींचा उल्लेख करून म्हटले. काय ही सगळी चर्चा सुरू होते आणि तुम्हालाही का प्रत्येक वेळी तिच्यावरती एक्सप्लेनेशन द्यावं लागतं? पहिली गोष्ट अशी आहे की ज्या संस्कारातनं मी आलो आहे त्या संस्काराने मला एकच गोष्ट शिकवली आहे की व्यक्ती हा जातीने श्रेष्ठ नसतो, तो जन्माने श्रेष्ठ नसतो, तो आपल्या कर्माने श्रेष्ठ होतो. आणि जगाच्या इतिहासात आणि भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात माणसं जातीने कधीच मोठी झाली नाही, ती कर्मानेच मोठी झाली आहे. मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी त्या महाराष्ट्राची बृहत जनता ही माझी जात पाहत नाही, माझं कार्य पाहते. जात ही जनतेच्या मनात नाही आहे. अन्यथा ज्या मतदारसंघातनं 4 वेळा मी निवडून आलो त्या मतदारसंघात माझ्या जातीचं बाहुल्य नाही. मुळामध्ये जात जी आहे ती काही नेत्यांच्या मनात आहे आणि काही नेत्यांना असं वाटतं, विशेषतः असे नेते की आमचं सरकार आल्यानंतर ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या, ज्यांच्या सवयी चुकीच्या होत्या त्या चुकीच्या सवयी बंद झाल्या, ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार होते ते बाहेर यायला लागले, ज्यांची नाकेबंदी झाली, असे काही लोक हा प्रयत्न करतात की याला ब्राह्मण विरुद्ध नॉन ब्राह्मण असा काहीतरी त्याला अँगल देता आला पाहिजे. पण जनता हा अँगल नाही देत. मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता एवढी पुरोगामी आहे की त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही. बघा मी म्हणजे मला कोणीतरी विचारलं म्हणून मी तो विषय बोललो. मी म्हटलं की मी ब्राह्मण आहे म्हणून मला कधीच हटवलं जाणार नाही. मी चूक करीन, नीट प्रशासन चालवणार नाही तर मला निश्चित हटवलं जाईल आणि ते हटवले पाहिजे. मला असं वाटतं की आता या मराठा मोर्चांमध्ये काही प्रस्थापित नेते हा प्रयत्न करतायत की हे सरकार विरुद्ध गेले पाहिजेत, संघर्ष झाला पाहिजे. काहींना तर सरकार सोल्युशन काढायला तयार आहे हे देखील होऊ द्यायचं नाही की सोल्युशन निघालं नाही तर हे भिजत गोंगणार आहेत. पण मला असं वाटतं की समाज निश्चितपणे या गोष्टीचा कॉग्निझन्स घेतो. तुम्हीच म्हणालात का काही नेते, मराठा समाजातलेच काही नेते एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत एक समाज जो स्वस्त पद्धतीनं दिसत होता ते समाजाचं स्वास्थ्य कुठेतरी बिघडत चाललंय असं वाटायला लागले. कारण की अचानक मराठा मोर्चे यायला लागले, त्याच्यानंतर ओबीसीनी मोर्चे काढले, आता अल्पसंख्याक मुसलमान लोक त्यांच्या मागणीसाठी मोर्चे काढतात, दलित लोक मोर्चे काढायला लागलेत. नाही हे ठीक आहे, पण पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चांचं एक अभिनंदन अजून केलं पाहिजे. प्रस्थापित नेत्यांना त्यांनी जागाच दिली नाही, राजकारण करायला फारशी जागा दिली नाही. आता मलाही माहिती आहे की हे नेते काही संघटना पकडतायत, प्रॉक्सी संघटनांना पुढे करतायत, त्यांच्या माध्यमातून तिथे शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत. पण मोर्चा चालवणारे नेते तेवढे हुशार आहेत, ते मला वाटत नाही की यांना फार ते शिरकाव करू देतील. आपण बघा मराठा मोर्चा निघाले, मराठा समाजाचे मोर्चे काही दलितांच्या विरोधात नाही आहेत. एक विषय त्यातला ॲट्रॉसिटीचा, दलित समाजाने मोर्चा काढला तोही मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे. त्या मोर्चातल्या मागण्या जर आपण बघितल्या तर त्यात एक ॲट्रॉसिटीच्या बद्दलची मागणी प्रामुख्यानं आहे, पण इतर मागण्या या काही कोणाचा विरोध करणाऱ्या नाही, समर्थन करणाऱ्याच मागण्या आहेत. किंवा ओबीसी समाजाने मोर्चा काढला तर त्या मोर्चामध्ये त्यांचं म्हणणं तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, फक्त आमचं आरक्षण कमी करू नका, आमच्या याच्यात वाटेकरी करू नका. त्यामुळे मोर्चे निघत आहेत, प्रतिमोर्चे निघत आहेत, पण तरीही त्यात एक समन्वय आहे. मला एवढंच वाटतं की महाराष्ट्रामध्ये लोकशाहीमध्ये हे सगळे मुद्दे आपण टेबलावर बसून सोडवू शकतो. या सरकारला राजकारण करण्यामध्ये रस नाही आहे, आम्हाला प्रश्न सोडवण्यात रस आहे. त्यामुळे समन्वयानं चर्चेतनं हे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करू. ही गोष्ट वेगळी आहे की चर्चा आणि समन्वय घडू नये याकरता एक मोठी यंत्रणा, मोठी फळी काम करते आहे, पण मला विश्वास आहे की ती फळी असताना देखील आम्ही समन्वय घडू. सर, ज्या यंत्रणेची उल्लेख तुम्ही आत्ता केला, तुम्ही मराठा मोर्चांचं कौतुक केलं का आत्तापर्यंत शांततामय मार्गाने हे मोर्चे निघालेले आहेत. ही यंत्रणा जी आता तुम्ही त्यांचा उल्लेख केला, ती यंत्रणा हे कुठेतरी मोर्चांना एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करते आणि जर यापुढे मोर्चे निघाले तर ते चुकीच्या मार्गाने जाणारे किंवा विध्वंसक असतील अशी भीती वाटते. नाही, मला असं वाटत नाही असं होईल म्हणून.
किमान मोर्चेकऱ्यांच्या संदर्भातली आत्तापर्यंत माझी जी माहिती आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातले ऑर्गनायझर्स असतील किंवा जे स्टेट लेवलवर एकत्रित येत आहेत, या कोणाची मानसिकता हिंसक मोर्चांची नाही आहे. त्यांना आपली जबाबदारी समजते आहे की आपण सकल समाज हा रस्त्यावर आणतो आहे. पण मला ही भीती निश्चित आहे की काही नेते आपल्या राजकीय उद्दिष्टाकरता कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. ती खालची पातळी त्यांनी गाठू नये ही माझी अपेक्षा आहे. सिमसाहेब, अगदी मोकळेपणाने उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणताय की काही लोक प्रयत्न करतायत. ही लोक, हे नेते विरोधी पक्षातले, विशेषतः काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधली मराठा लॉबी आहे का, ज्यांना या सरकारला कुठेतरी कुठल्या तरी माध्यमातून धक्का लावायचा आहे? मराठा लॉबी असं जर मी म्हटलं की नाही, तर त्याचा अर्थ असा होईल की सगळ्या मराठा समाजाला मी म्हणतोय. लॉबी नाही आहे, पण काही नेते जरूर आहेत, विरोधी पक्षातले आहेत. विरोधी पक्षातले देखील आहेत. राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चांबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्याशी यापुढे चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं स्वागत. देवेंद्रजी, मुंबई सध्या सगळ्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे मुंबई येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि मुंबईचा तयार होत असलेला डेव्हलपमेंट प्लॅन. काय नक्की गोष्टी घडत आहेत डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये? मुंबईकरांसाठी काय निर्णय तुम्ही याच्यामध्ये घेताय? मला मुळामध्ये असं वाटतं की आता विकास आराखडा तर महानगरपालिकेत आहे. सजेशन ऑब्जेक्शनवर महानगरपालिका सुनावणी देईल आणि त्याच्यानंतर तो राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवेल. पण या विकास आराखड्यानं माझ्या 2 अपेक्षा आहेत. पहिला, हा निश्चितपणे एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल असला पाहिजे. दुसरा, या विकास आराखड्याने मुंबईतली घरांची समस्या सोडवली पाहिजे आणि मुंबईमधली ट्रान्सपोर्टेशनची समस्या सोडवली पाहिजे. या 2 समस्या या विकास आराखड्याने सोडवल्या पाहिजेत. त्याशिवाय शहर सस्टेनेबल कधीच होत नाही. आम्ही राज्यामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये लक्ष घातलं. मुंबईमध्ये सबअर्बन रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि ही सबअर्बन रेल्वे 70 लाख पॅसेंजर्सला या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करते. आता आम्ही मुंबईमध्ये मेट्रोचं नेटवर्क सुरू करतो. आपल्याला माहिती आहे की 8 वर्षामध्ये गेल्या सरकारमध्ये 10 किलोमीटर मेट्रो केवळ ते तयार करू शकले. आम्ही 1.5 वर्षात 100 किलोमीटर मेट्रोचे हे काढलेले आहेत, टेंडर्स काढून वर्क ऑर्डर दिलेले आहेत, काम चालू केलेलं आहे आणि अजून 50 किलोमीटरचे आम्ही मान्यता दिलेली आहे. म्हणजे जो 10 वर्षापूर्वी 172 किलोमीटरचा प्लॅन तयार झाला होता, त्यातल्या 8 वर्षात ते 8 किलोमीटर करू शकले. 1.5 वर्षामध्ये 150 किलोमीटरपर्यंत आम्ही आता पोचलेलो आहे. आणि मला विश्वास आहे की हे सगळं नेटवर्क झाल्यानंतर 80 लाखाची कॅरिंग कॅपॅसिटी आम्ही त्यातनं तयार करू. मुंबई मोठ्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकेल. दुसरं आम्ही काय करतो आहे की जी आपली सबअर्बन रेल्वे आहे त्याच्यामध्ये एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करतो. त्यामुळे CST पासनं तर पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासनं विरारपर्यंत असा हा सगळा कॉरिडॉर आम्ही तयार करतो की ज्यातनं एक कॅरिंग कॅपॅसिटी त्याची देखील वाढणार आहे. आणि आम्ही सगळं इंटिग्रेशन देखील करतो. म्हणजे मेट्रो असेल, मोनो असेल, सबअर्बन रेल्वे असेल, ट्रान्सपोर्टेशनचं सगळं किंवा बेस्ट असेल, या सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन करून त्याला सिंगल तिकीटवर आम्ही आणतो. त्याच्यातनं पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईमध्ये इतकी जास्त कॅरिंग कॅपॅसिटी तयार होईल की मुंबईचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल. त्यासोबत 20 वर्ष आपण मुंबई आणि नवी मुंबई जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचं संकल्पचित्र पाहत होतो. आमचं सरकार आल्यानंतर त्याच्या सगळ्या मान्यता आणल्या, त्याचं टेंडर काढलं. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये आम्ही वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करू. 22 किलोमीटरचा 18,000 कोटी रुपयाचा ब्रिज तो आम्ही बांधतो. त्याचसोबत जे मुंबईचा कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडच्या देखील सगळ्या मान्यता आम्ही घेतल्या आहेत. नवी मुंबई एअरपोर्टच्या मान्यता घेतल्यात. प्री डेव्हलपमेंट वर्क सुरू करतोय. 3-4 महिन्यामध्ये त्याचा कन्सेशनर हा इन प्लेस होईल, कारण 1-2 महिने आम्ही त्याची तारीख वाढवून दिलेली आहे. त्यामुळे मुंबईचे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत, दुसरं हाऊसिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आता आम्ही काम सुरू केलेलं आहे. वेगवेगळ्या पॉलिसीज त्याच्यामध्ये आम्ही तयार केलेल्या आहेत. मुंबईमध्ये मला असं वाटतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की जी काही अनलॉक लँड आहे मुंबईची, जी एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल आहे, अशी आजपर्यंत अनलॉक झाली तर ती प्रीमियम हाऊसिंग करता झाली. आमचा प्रयत्न आहे की ती अफोर्डेबल हाऊसिंग करता अनलॉक व्हावी. त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्लम असेल, स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात आज एअरपोर्ट जवळ इतका मोठा स्लम आहे. एअरपोर्ट
पूर्णपणे केंद्र सरकार वारंवार पाठवते की वल्नरेबल झाला आहे, एअरपोर्टला फार धोका आहे सुरक्षिततेला. आम्ही निर्णय केला, केंद्र सरकारला आम्ही समजवलं की जर इथे तुम्हाला रिहॅबिलिटेशन करायचं असेल तर इन सिटू करावं लागेल, त्यांना तिथेच घरं द्यावी लागतील, दूर नेऊन लोक जाणार नाही. पहिल्यांदा केंद्र सरकारने मान्य केलं की आम्ही तिथेच त्यांना घरं देऊ. आता आम्ही त्याचंही सर्वेक्षण चालू केलं. ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक त्यातही राजकारण करतायत आणि सर्वेक्षण करू देत नाहीत. आता जर लोकांना घरं द्यायची असतील तर किती लोक राहतात, त्यांचा फुटप्रिंट काय आहे, त्यांच्याजवळ किती जागा आहे, हे ठरल्याशिवाय कसं लोकांना घरं देता येतील. पण त्यांना त्या लोकांचा विकास नको आहे. पण आम्ही तरी देखील हा सर्व्हे करणार आणि लोकांना तिथेच घरं देणार. धारावीच्या संदर्भात आम्ही खूप वेगानं निर्णय केले. दुर्दैवाने तिथल्या आमच्या बीड्सला पाठिंबा आम्ही आला नाही, लोकांनी आमचे टेंडर्स त्या ठिकाणी भरले नाहीत. आता नवीन पद्धतीने ते आम्ही करतोय. बीडीडी चाळ 20 वर्ष आपण ऐकतोय, पुढच्या महिन्यात आम्ही बीडीडी चाळीचे टेंडर काढू. त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय वेगानं मुंबई बदलण्याकरता आम्ही काम सुरू केलं आहे. CCTV मुंबई 2008 साली ठरवलं, डिसेंबर 14 पर्यंत काही झालं नाही, 1.5 वर्षात काम पूर्ण केलं, गो लाईव्ह केला. आज जगातली आधुनिक CCTVची यंत्रणा आपल्याकडे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, चालान सिस्टीम सगळं त्याच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याचाच उपयोग करून मुंबईला वायफाय सिटी आपण तयार करतोय. 1200 हॉटस्पॉट त्या माध्यमातून आपण मुंबईत तयार करतोय. त्यामुळे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये अगदी आमूलाग्र बदल, एक आधुनिक शहर. आणि मी आधीच सांगितलं, मला मुंबईला शंघाई बनवायचं नाही, मला मुंबईला मुंबईच ठेवायचं आहे, पण आंतरराष्ट्रीय शहर करायचं. ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रयत्न करतायत. मी नेहमी गमतीने म्हणतो का ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी शिवसेना भाजपाचं सरकार होतं त्यावेळेला जे 52 फ्लायओव्हर बांधले गेले ती भविष्याची गरज ओळखून बांधले गेले. ते जर त्या काळी बांधले नसते गेले तर मुंबईची अवस्था आज जितकी बकाल झाली त्यापेक्षा जास्त होऊ शकतं. मुंबई सुधारण्यासाठी तुम्ही ड्रास्टिकली प्रयत्न करतायत. मेट्रोचं जाळं जेवढं नव्हतं तेवढं बांधण्याचा प्रयत्न करतायत. मात्र विकास आणि राजकारण जर आपण बघितलं तर 52 फ्लायओव्हर बांधून देखील जनतेने तुम्हाला घरी बसवलेलं होतं. आता पुन्हा तुम्ही तोच डेव्हलपमेंटचा मुद्दा घेताय. मात्र पुन्हा एकदा जनता या डेव्हलपमेंटला तुम्हाला पसंत करेल का, किंवा जी चूक त्या काळी केली होती तीच चूक पुन्हा करताय असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की विकासाच्या अजेंड्याला जनता साथ देते. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. पण काही लोकांनी हा प्रयत्न पूर्वी यशस्वीपणे काही राज्यांमध्ये केला की केवळ सोशल इंजिनिअरिंगवर राज्य चालवायचं आणि विकास करायचा नाही. पण त्याच्यानंतर लोकांनी त्यांना अशा प्रकारे नाकारलं की ते परत कधी येऊ शकले नाही. त्यामुळे निवडणुकीतला एखादा पराभव किंवा एखादा विजय याच्या आधारावर आपल्या कामाचं मूल्यमापन करायचं नाही, तर विकासाचंच राजकारण करायचं. त्यामुळे मुंबईचा विकास आम्ही करतच राहू. मला विश्वास आहे की जनतेला हे लक्षात येईल की हे विकास करणारे लोक आणि जनता आमच्या पाठीशी आहे. साहेब, मुंबईचा जेव्हा विषय निघतो तेव्हा गिरणी कामगारांचा विषय सोडून चालणार नाही. तुम्ही विरोधी पक्षात असताना त्यांना साथ दिली, मात्र आता त्यांचा अगदी स्पष्ट आरोप आहे की सरकार आम्हाला साथ देत नाही, नुसतं घोषणा करतं. अगदी गेल्या आठवड्यात तुमच्या केबिन बाहेर आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तुम्ही अर्थात चर्चा करून नंतर तो विषय सोडवलात. पण इथपर्यंत त्यांना गिरणी कामगारांना काय यावं लागलं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या केबिन बाहेर आंदोलन करण्यासाठी. मुळामध्ये आम्ही अतिशय वेगाने निर्णय केले. गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी देखील आम्ही काढली, घरं देखील आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले, प्लॉट्सचं अमालगमेशन आम्ही केलं. प्रश्न असा होता की MMRDAची जी घरं आहेत त्या घरांची लॉटरी काढायची होती. निश्चितपणे त्याला महिनाभर उशीर झाला. काही कारणाने उशीर झाला. ती कोणी काढायची, MMRDAने काढायची की म्हाडाने काढायची, याच्यात तर उशीर झाला. त्यामुळे त्यांचा उद्वेग झाला आणि त्यांनी सांगितलं. पण मी त्यांना ज्यावेळेस बोलवून घेतलं आणि चर्चा केली तर मी थोडी नाराजी व्यक्त केली. म्हटलं, आमचं सरकार इतकं पॉझिटिव्हली तुमच्याकरता काम करत आहे. ते म्हणाले, नाही 1 महिन्यापूर्वीच लॉटरी निघणार होती. म्हटलं ठीक आहे, चुकलं, 1 महिना उशीर झाला, पण आम्ही घरं तर केली आहेत, देतो तर आहोत, लॉटरी तर काढतोच आहोत. त्याच्यात थोड्याशा अडचणी होत्या, त्या अडचणी आता त्याचं पुढचं मेंटेनन्स MMRDAने करावं की म्हाडाने करावा हा विषय आहे, तो आम्ही सोडू. मुळामध्ये गिरणी कामगारांना घरं या सरकारने दिली आहेत, हे सरकार देणार आहे. आणि या मुंबईचे मूळ नागरिक, कारण त्या काळामध्ये हा गावागावातनं आलेला मराठी माणूस यांनीच ही मुंबई समृद्ध केली आणि त्यामुळे याच्या पाठीशी सरकार निश्चित उभं आहे. साहेब, दुसरा विषय तो मुंबईतल्या शिवस्मारकाचा. शिवस्मारक तारीख पे तारीख चाललेले. विनायक मेटे अध्यक्ष समिती सांगतात पहिल्या सुरुवातीपासून उद्घाटन होणार, आता ती तारीख नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत गेलेली आहे. आराखड्याला तुम्ही मान्यता दिली. असं असताना विनायक मेटे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे जी काही नाराजी होती त्याचा परिणाम पुढच्या परवानग्या मिळणं किंवा ते काम पुढे जाणं, ह्या सगळा त्याचा परिणाम आहे असं म्हणाले. त्याच्यात काहीच थांबलं नाही आहे. आम्ही त्याचं टेंडर देखील काढून टाकलं. म्हणजे बघा, 15 वर्ष ते बोलत राहिले, परवानग्या देखील आणू शकले नाही. 12 परवानग्या 1 वर्षात आम्ही मिळवल्या. आराखडा तयार केला, आराखड्याला मान्यता दिली, त्याचं पहिल्या फेजचं टेंडरही निघालं, त्याचं काम देखील आम्ही सुरू करतो. भूमिपूजनाचा जो विषय आहे ते काही त्याच्यामुळे काम कुठेही थांबलेलं नाही.
उचित वेळी त्याचं भूमिपूजन देखील आम्ही करू. आणि मला असं वाटतं की आता निर्णय घेण्याचं काहीच थांबलेलं नाही. म्हणजे सगळे निर्णय झाले आहेत. टेंडर देखील आम्ही काढलेला आहे. शिवस्मारक होणारच. मेटेंची नाराजी दूर करणार त्याच्यात? नाही, मेटेंची काही नाराजी वगैरे नाही आहे. मेटेंचं आमची चर्चा होत राहते. उचित वेळी त्यांना उचित स्थान मिळेल हे त्यांना देखील माहिती आहे. आणि खरं म्हणजे आपण जर विचार केला तर शिवस्मारकाचं अध्यक्षपद कुठल्याही मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. एक लक्षात घ्या. या महाराष्ट्रातल्या 11,20,00,000 जनतेच्या भावना या शिवस्मारकाशी जोडल्या गेल्या आहेत. या महाराष्ट्राचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं असं स्मारक की जे जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आहे, जे जागतिक विक्रम करत आहे, असं स्मारक करण्याची संधी मिळणं मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. सर, तुम्ही म्हणताय मुंबई तुम्हाला बदलायची आहे, मुंबईला मुंबई बनवायचं आहे. ज्या पद्धतीने नवी मुंबई किंवा ठाण्यामधल्या आयुक्तांनी चांगला कारभार करून दाखवलेला आहे, अतिक्रमण जमीनदोस्त केलेली आहेत, विकास करताना कुठेतरी दिसतात, मुंबईमध्ये तसं होईल का? कारण की आज मुंबईला विळखा घातलेला तो अतिक्रमणांनी. आणि जर बघितलं तर ज्या पद्धतीची अँटी इन्कम्बन्सी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात झालेली होती, तशीच अँटी इन्कम्बन्सी कुठेतरी मुंबईकरांमध्ये दिसते. कारण की गेल्या 15 वर्षात शिवसेना भाजपाने मुंबईचं वाटोळं केलं अशी भावना त्यांच्यामध्ये आलेली आहे. पहिली गोष्ट अशी की मुंबईला जे आयुक्त आम्ही दिलेले आहेत ते अतिशय उत्तम काम करत आहेत. आणि मुंबईमध्ये जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे त्यांनी हळूहळू ठीक करण्याचं काम सुरू केलं आहे. आपण बघा, त्यांनी नाला सफाई घोटाळा काढला. मागच्या वर्षीची नाले सफाई चांगली झाली, त्यामुळे पाणी फारसं मुंबईमध्ये तुंबलं नाही. आता रस्ते चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात पहिल्यांदा मुंबईमध्ये आयुक्तांनी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून जो प्लॅन सँक्शनवाला 3-3 वर्ष लागायची आणि 100 खिडक्यांवर जाऊन भ्रष्टाचार व्हायचा, 1 ते 3 महिन्यात प्लॅन सँक्शन होतो आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी ऑटोमेटेड केलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा बदल हा मुंबईमध्ये देखील होतो आहे. आणि मला विश्वास आहे की मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवू. तर हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी एकूणच राज्याच्या आणि मुंबईच्या विकासाबद्दल आपली मतं व्यक्त केलेली आहेत. देवेंद्रजी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी आहे.